तब्बल 18 ते 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महानगरपालिका निवडणुकांसाठी का होईना पण ठाकरे बंधूंची युती झाली आणि मराठी माणूस सुखावला। युती होऊनही मुंबईची सत्ता हातची गेली असली तरी ठाकरे बंधूंचे संबंध हे पुन्हा अत्यंत जिव्हाळ्याचे झाले हे काही थोडं नाही। पण एकीकडे हे संबंध जरी उत्तम झाले असले तरी या दोन्ही पक्षांचे पहिल्या फळीचे नेते मात्र आता एकमेकांना चांगलेच भिडताना दिसतायत। लेख, सोशल मीडिया पोस्ट आणि माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून सध्या राज आणि उद्धव ठाकरेंच्या नेत्यांमधलं कोल्ड वॉर चांगलंच रंगात आलंय। चक्क सामनातील अग्रलेखामध्ये राऊतांनी विरोधकांचे कान टोचता टोचता दोन्ही ठाकरेंना सुद्धा घरचा आहेर दिला। पण असा अचानक आणि सोयीस्कररित्या राऊतांमधला जागा झालेला हा सच्चा पत्रकार अर्थातच दोन्ही पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अजिबात रुचलेला नाहीये। आणि आज मनसेचे महत्त्वाचे नेते असलेल्या संदीप देशपांडेंनी अगदी 2च वाक्यांमध्ये राऊतांना डिवचलेले। नेमकं काय घडलंय, कशामुळे घडलंय आणि हे कोल्ड वॉर नेमकं कसं सुरू झालंय सगळं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। शिवाय आमचं नवं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा सुरू झालंय। यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका। याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये संजय राऊतांनी दोन्ही ठाकरे बंधूंना सुनावलं। लेखाच्या सुरुवातीलाच राऊतांनी असा प्रश्न मांडला की लढण्याची आणि जिंकण्याची भूक असावी लागते, ती आता संपली आहे का? मुंबई व इतर काही महानगरपालिका सोडल्या तर विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्यानं घेतल्या नाहीत। लोकभावना अशी देखील आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धव आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते। आता इतकंच बोलून संजय राऊत थांबले नाहीत, तर राऊतांनी पुढे शिंदेंचं उपहासात्मक कौतुक करून त्यांच्या म्हणजे स्वतःचा शिवसेना पक्ष आणि मनसे कुठे कुठे चुकला हे सुद्धा दाखवून दिलं। राऊत म्हणाले की शिंदेंचं नेतृत्व हे ठाकरेंपेक्षा काही मोठं नाही, तरीही प्रत्येक निवडणुकीमध्ये शिंदे आघाडी घेतात हे चमत्कारिक आहे। निवडणुकांना पैसा देईल आणि निवडणुका जिंकून देईल त्यालाच नेता मानण्याची नवी परंपरा रूढ होती। निवडणुका लढण्याची आणि जिंकण्याची भूक ही राजकीय पक्षांच्या नेतृत्वाची असायला हवी आणि ती सर्वाधिक भूक ही आज भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांच्या पक्षात दिसतीये असं राऊत म्हणतात। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वाढलेली ही भूक विरोधी पक्षांच्या पिछेहाटीस कारण ठरतेय आणि त्यासाठी फक्त सत्ताधाऱ्यांना दोष देणं चुकीचं आहे असं राऊतांनी म्हटलंय। आता भाजप आणि शिंदेंना टोले लगावत का होईना पण राऊतांनी त्यांचं कौतुक करताना आपल्या नेत्यांवर म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर केलेली टीका ही अर्थातच जिव्हारी लागणारी आहे। खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेतील कुणीही त्यावर तशी फारशी प्रतिक्रिया दिलेली नाहीये। आतापर्यंत या लेखावरती फार ठाकरेंच्या सेनेतलं कुणी बोललेलं नाहीये, तरी सुद्धा मनसेचे नेते मात्र गप्प बसणार नाहीयेत। मनसेच्या संदीप देशपांडेंनी अगदी 2 वाक्यामध्ये आज नाव न घेता राऊतांना सुनावलंय। संदीप देशपांडे आज सकाळी ट्विट करत असं म्हणाले की एकच अतिशहाणा तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा, ही मराठीतील म्हण आहे। कुठल्याही लेखाशी साधर्म आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा। आणि या पोस्ट नंतर एवढं नक्की आहे की या 2 पक्षांमध्ये आता युती असून सुद्धा कोल्ड वॉर सुरू होणार आहे। यापूर्वी देखील चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर मनसेनं म्हणजेच विशेषत्वानं संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंच्या सेनेला आणि राऊतांना ट्विटरद्वारे डिवचलं होतं आणि हे प्रकरण शांत होतंय तोवर राऊतांच्या सामनातील लेखानं पुन्हा हा वाद धगधगता ठेवण्याचं काम केलंय। एकतर फार मुश्किलीनं आणि अनेक वर्षांनी हे 2 पक्ष फक्त वैचारिक नव्हे तर भावनिक पातळीवर सुद्धा एकत्र आलेत। राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकंदरच शैलीकडे पाहून ते अगदी स्पष्ट दिसतं। पण मग राऊत आणि देशपांडेंसारख्या नेत्यांच्या वादामुळे आता या दोन्ही पक्षांमधल्या कोल्ड वॉरला सुरुवात झाली आहे की काय अशी चिन्ह दिसू लागली आहेत। राऊत आणि संदीप देशपांडे यांनी मांडलेली आपापल्या पक्षाची भूमिका, राऊतांचा लेख, त्यावर संदीप देशपांडेंनी दिलेली प्रतिक्रिया आणि एकंदरच या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुम्हालाही वाटतं का की या 2 पक्षांमध्ये कोल्ड वॉर सुरू झालेला आहे आणि याला कारणीभूत तुम्हाला कोण वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया, अंदाज आणि भावना नक्की सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका।